सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे। बागवान यांनी राष्ट्रवादीचे गटनेता असताना महापालिकेचं वाहन वापरले। गटनेता हे संविधानिक पद नसल्यामुळे वाहन वापरल्याबाबत त्यांना दंडात्मक कारवाईबाबतची नोटीस देण्यात आली होती। सदर दंडात्मक रक्कम भरली नाही अशी विरोधी उमेदवारांनी हरकत घेतली होते। याबाबत दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज वैध करण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सोडून मागील काही दिवसांपूर्वी माजी महापौर मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता। बागवान यांनी पक्षप्रवेश केला असला तरी सुद्धा राष्ट्रवादीमधील काही नेत्यांचा त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होता। शिवाय लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी प्रचार केला होता। त्यांच्या प्रभागामध्ये भाजपाला कमी मतं मिळाली होती, त्यामुळे पक्षांतर्गत आणि विरोधी पक्षांमध्ये बागवान यांना विरोध होता। जाण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर खोटे नाटे आरोप करून माझा आर उडवण्याचा प्रयत्न केला होता, पण निवडणुकीसाठी कुठल्याही प्रेशरला दबी न पडता सत्तेचा विजय केलेला आणि खरे निर्णय दिलेला आहे।